सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना आज सकारात्मक फळं मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज चर्चा कराल. तुम्हाला बाहेरील लोकांशी समन्वय राखावा लागेल. कामाच्या ठिकाणी समजूतदारपणे तुम्ही काम करा, नाहीतर शत्रू तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. मालमत्तेशी संबंधित एखाद्या कायदेशीर प्रकरणामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. तुमच्या नातेवाईकाशी समेट घडवून आणण्यासाठी तुम्ही तुमच्या आईला सोबत घेऊन जाण्याची शक्यता आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. कुटुंबात एखाद्या सदस्याच्या लग्नाबाबत काही समस्या निर्माण झाल्या असतील तर आज त्या दूर होऊन लग्नाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो. जे विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत होते त्यांचीही इच्छा पूर्ण होईल. कुटुंबातील सदस्यांसह काही शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आज कामाच्या ठिकाणी तुमचे अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमची काही रखडलेली कामं देखील वेळेवर पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. जर तुम्ही याआधी कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते फेडण्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वी व्हाल. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांची बदली झाल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जावं लागू शकतं. आज कुणाशीही पैशांचे व्यवहार करताना तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल, नाहीतर परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. मार्केटिंगशी संबंधित लोक काही चांगलं काम सुरू करू शकतात. व्यावसायिकांना काही अडचण येत असेल तर त्यातून तुम्हाला दिलासा मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा दिवस असेल. वडीलधाऱ्या मंडळींच्या मदतीनं तुम्हाला तुमच्या भावंडांसोबतच्या नात्यातील कटुता दूर करावी लागेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र राहील. तुमचं कोणतंही ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतीलच, तरच ते ध्येय आज साध्य होईल. आज जर तुमच्या मित्रांपैकी कोणी तुम्हाला पैशांशी संबंधित मदत मागितली तर तुम्ही ती पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी काही नवीन तुम्हाला शिकायला मिळेल. तुमची एखादी आवडती वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रेम जीवनातील लोक आपल्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखू शकतात. तुमची काही गुपितं आज तुमच्या कुटुंबियांसोबत उघड होऊ शकतात. तुमची मुलं तुमच्याकडून एखाद्या नवीन गोष्टीसाठी हट्ट करतील, ते तुम्हाला पुरवावे लागतील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. सिंह राशीचे लोक या आठवड्यामध्ये बऱ्याच व्यवसायांमध्ये सक्रिय भाग घेतील. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला जुन्या मित्र किंवा मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून काही निराशाजनक बातमी मिळेल आणि जर तुम्ही व्यवसायासाठी काही नवीन योजना आखल्या असतील तर तुम्ही आज त्या सुरू करू शकता. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील, तरच त्यांना यश संपादन करता येईल. तुमचं तुमच्या आईशी काही कारणावरून भांडण होऊ शकतं. आज कोणालाही पैसे उधार देणं तुम्हाला टाळावं लागेल, नाहीतर तुम्हाला पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुळ राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. तुम्ही सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाला जात असाल तर आई वडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या.
जर तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल बराच काळ चिंतेत असाल तर आज ती चिंता मिटेल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. काही प्रकरणांबाबतीत सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांशी समेट करू शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. सध्या सुरू असलेल्या काही योजनांवरती तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रित करावं लागेल, तरच तुम्ही ते आज पूर्ण करू शकाल. तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. तुमच्या कामासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळाल्यानं तुमचा आदर वाढेल. परंतु कोणाच्याही बोलण्याला तुम्ही आज फसू नका, नाहीतर काही समस्या या उद्भवू शकतात. व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी तुम्हाला काही लोकांशी सुसंवाद साधावा लागेल. काही नवीन लोक भेटले तर त्यांना तुमच्या भावना न सांगणं तुम्हाला श्रेयस्कर ठरेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देणार आहे. तुमच्या योजना सुरू करण्यापूर्वी तुम्ही अनुभवी व्यक्तीशी बोलणं आवश्यक आहे. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्हाला संयम बाळगावा लागेल. तुमच्यामध्ये खूप ऊर्जा असल्यानं ती वायफळ कामांमध्ये वाया घालवू नका. व्यवसायाशी संबंधित लोकांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. जे लोक प्रवासाला जाण्याचा बेत आखत असतील त्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतील याची खात्री करून घ्यायला हवी. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्याला अन्न खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामासाठी इतरांकडून जास्त अपेक्षा तुम्ही ठेवू नका, कारण यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेवरती पूर्ण विश्वास असेल. व्यवसाय करणारे लोक नवीन प्रकल्प सुरू करू शकतात. तुमच्या मुलांशी काही मुद्द्यांवरती खटके उडू शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला त्यांच्याशी खूप विचारपूर्वक संवाद साधावा लागेल. जर तुम्ही एखादी मोठी गुंतवणूक केली तर त्यात तुमच्या पदरी निराशा पडू शकते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीचे लोक आज खूप व्यग्र राहणार आहेत. जर तुम्ही प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करत असाल तर तुम्ही एखादा मोठा करार आज पूर्ण कराल. एकाच वेळी अनेक कामं हाताशी आल्यानं तुमची चिंता मात्र वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला कोणतं काम आधी करावं आणि कोणतं नंतर हे समजणार नाही. तुम्ही दिखाऊपणा करण्यासाठी जास्त पैसे खर्च करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला पैशांची कमतरता भासेल. तुमच्या मेहनतीला आज फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावरती अधिक जबाबदाऱ्यांचं ओझं असेल तर तुम्ही त्याला घाबरून जाऊ नका. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ माळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये आज गोडवा येणार आहे. आज तुम्हाला असे काही खास लोक भेटतील ज्यांच्याशी बोलताना तुम्ही तुमची काही गुपितं उघड न केलेलीच बरी. जर तुम्हाला काही काळापासून व्यवसायात येत असलेल्या एखाद्या समस्येमुळे ताणतणाव जाणवत असेल तर ती देखील आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. खूप दिवसांनी एखादा मित्र अथवा मैत्रीण भेटल्यानं तुम्हाला फार आनंद होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील काही योजना या बनवू शकता. तुम्ही कसलाही अहंकार बाळगू नका. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. हे आपण जाणून घेतलेलंच आहे. तर मग तुम्हाला आजचं हे राशी भविष्य कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.